पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महारुद्र हनुमान महाराज की जय. योगीराज निवृत्तीनाथ महाराज की जय. जयाचे केलिया स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता. अशा प्रकारचं आपण योगीराज निवृत्तीनाथ महाराज संस्थान पेंडू येथे होऊन गेलेले महायोगी योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांचं हे लीला चरित्र आपल्या समोर सादर करण्यात येत आहे की जेणेकरून आपणाला योगीराजाविषयीचं महत्त्व कळणं गरजेचं आहे. कारण संतांची कृपा ही आपल्यासाठी एक अमूल्य पर्वणी असते. म्हणून या मानव देह धारण केल्यानंतर या मानव देहाला जर का मोक्षाकडे न्यायचं असेल आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपणाला मुक्त व्हायचं असेल तर संतांची कृपा होणं गरजेचं असतं. म्हणून संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. या संतांच्या संगतीमध्येच आपण आपल्या आयुष्यातला काही वेळ घालवणं हे आपलं या मानव देहाचं परम कर्तव्य आहे. आणि सध्या कलियुगामध्ये संतांच्या मार्गाशिवाय आपण कृतकृत्य होऊ शकत नाही. म्हणून संतांची संगत करणं गरजेचं आहे. संतांचे संगती म्हणू मार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून देव पाहिजे तर आपणाला संतांची संगत करावी लागते. आणि त्यात संतांपैकी एक महत् संत महायोगी योगीराज निवृत्तीनाथ महाराज हे या पेंडुग्रामी उदयास आले आणि त्यांनी त्यांच्या जी काही परिक्रमा आहे त्या परिक्रमेमधून आपणाला ज्ञान देण्याचा विचार केला. आणि ते ज्ञान घेणं आपलं कर्तव्य आहे. त्यांनी दिलं पण आपण कसं घ्यावं हे महत्वाचं आहे. कंधार पासून दक्षिणेस असणारं एक गाव आहे. त्या गावाचं नाव ब्रह्मसेठ हाडोळती. गुंटूर पासून 10 किलोमीटरवर असणारं हे गाव. असेच महाराज त्या गावामधून बैलगाडी घेऊन दुपारच्या पारी निघाले. यावेळी महाराजासोबत असे असणारे सनई वादक गुणाजी विठ्ठल मोरे, विठ्ठल सटवाजी मोरे, कामाजी ब्रह्माजी मोरे हलकी वादक, जयसिंग पिराजी मोरे सुरवादक, ही वाजंत्री मंडळी मागे पुढे होती. आणि पुंडलिक पिराजी मोरे, रामजी केंद्रे, दत्ता महाजनगिरी, उद्धव गिरे, श्रीराम गुंडाळे, बापूराव बाजीराव पाटील,
भगनुरे, पिराजी काशीराम भगनुरे इत्यादी मंडळी योगी यात्रेत सहभागी होती. आणि हे सगळेजण जात असताना महाराज अर्ध्या वाटेमध्ये उतरले आणि एका हातामध्ये कंदील धरला आणि वाटेवरचे दगड बाजूला सारू लागले. सारत असताना असेच ते पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर त्यांनी काय केलं, योगीराजांनी सनईवादक असणारा जो गुणाजी मोरे आहे याला 9 नारळ दिली. नऊ नारळच का दिले असतील तर त्या 9 नारळाच्या माग योगी राजाला या गुणाजीच्या भाकिताचं एक सूत्र होतं. आणि मग ही 9 नारळ दिल्यानंतर पुन्हा घरी गेले आणि घरी गेल्यानंतर पुन्हा महाराज गुणाजी मोरे यांच्या घरी गेले आणि 4 नारळ परत घेतले. आणि योगायोगानं गुणाजी आणि सटुबाई यांच्या संसारामध्ये 9 पुत्र प्राप्ती झाल्या. त्यापैकी 4 हे जन्मताच अल्पायुषी ठरले. हे होतं भाकीत. महाराजांनी 9 नारळ दिले म्हणजे गुणाजीला भाकीत दाखवलं की तुला 9 लेकरं होणार आहेत बाबा. आणि 4 वापस घेतले हे भाकीत दाखवलं की त्याच्यातले 4 हे अल्पायुषी आहेत. जसे नारळ मी दिले आणि सवत परत नेले तसे परमेश्वर तुला देणार पण सवत परत नेणार, हे भाकीत होतं. आणि हे गुणाजीला हे 9 लेकरं झाल्यानंतर कळालं की महाराजांनी मला 9 नारळ दिले त्यापैकी 4 परत का नेले ते आत्ता कळलं, आता लक्षात आलं. महाराजाची अंघोळ करण्याची पद्धत मध्ये अति गरम पाण्याने अंघोळ करायची महाराज. परंतु तो असा असणारा व्यंकटीरामा केंद्रे 7 वर्षाचा असताना महाराज गरम पाण्याची आंघोळ करत असताना त्यांच्या मांडीवर बसला. वरून पाणी टाकत असताना त्या तांब्याला पाणी टाकण्याच्या बासनाला किंवा त्या वस्तूला लाकडाने बांधून लोक पाणी महाराजावर टाकत होते, एवढं कडक पाणी. परंतु या व्यंकटीला मात्र थंडगार लागत होत. म्हणजे हाही एक महाराजांनी आपणाला दिलेला निर्देश होता. यामध्ये निर्देश काय असेल बरं, तर महाराज उष्ण पाण्यानं आंघोळ करतात हे त्यांचं एक व्रत झालं. परंतु संत योग्यावर जर आपण भरोसा ठेवला तर विस्तवामध्ये सुद्धा आपणाला बर्फासारखं थंड हवे लागू शकतं. ते विश्वासाचं महत्व आहे. त्या अबाल बालकाला महाराजावर विश्वास असल्यामुळंच एवढं कडक पाणी असतानाही मांडीवर बसतो. हे विश्वासाचं एक सूत्र झालं. आणि त्याच्यातून दाखवलं की बाबा रे, संत करतात हे आपल्यासाठी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. हे संत करतात ते जगाच्या कल्याणासाठी करत असतात. म्हणून संतांनी जे केलं ते आपण मान्य करणं गरजेचं आहे. हे या व्यंकटी केंद्रे यांच्या अंघोळीच्या वेळी मांडीवर बसण्यात आणि थंड पाणी लागण्याच्या सूत्रातून आपणाला कळवलं की असेच असणारे महाराजाच्या अनेक लीला आपणाला बघायला भेटतात. महाराजांनी एक सारखं असं असणारं 14 वर्षे निराहार राहिले, अन्न सेवनच नाही केलं. मग काय केलं असेल
तर महाराजांनी निव्वळ लिंबाचा पाला खाऊन जगले. लिंबाचा पाला वाटायचा, रस काढायचा आणि ते रस प्यायचा आणि त्या रसावर 14 वर्षे, ज्याप्रमाणे रामप्रभूनं 14 वर्षे वनवास भोगला, जणू त्या रामप्रभूच्या वनवासाची परिक्रमा महाराज आपल्या या 14 वर्षे लिंबाचा रस प्राशन करून आयुष्य कंठन केलं, आयुष्यक्रमण केलं. या मागचं सूत्र म्हणायला काही हरकत नाही. असेच असणारे महाराज. आणि महाराजाची आंघोळ करण्याची सुद्धा पद्धत अशीच वेगळी. महाराज अनेक प्रकारच्या लीला दाखवायचे. असंच महाराजांनी एक बार मंगन हे नाकाला लावायचं आणि मंगन नाकाला लावायचं आणि ते मंगन नाकाला लावून आवळण्यासाठी महाराजांनी पैलवान माणसं ठेवली होते की जेणेकरून जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनं त्या मंगनाचा नट आवळल्या गेला पाहिजे आणि एकदम नाकाचा श्वास बंद झाला पाहिजे. एवढी अशी असणारी कष्टमय क्रिया योगा महाराजांनी करायचा. बघणाऱ्या लोकांना हळहळ वाटायची. महाराज बघणाऱ्या लोकांना वाटायचं हे काय आहे, एवढा त्रास महाराज का करत असतील. काही जणांच्या डोळ्यात पाणी यायचं, एकदम असं असणारं कळवळून यायचं महाराज. असंच महाराज एवढंच नाही तर महाराजांनी ते मंगन काढलं की मंगन काढल्यानंतर गावातला एखादा अति टोकदार नाक असणारा व्यक्ती असून त्याच्या नाकासारखं माझं नाक आहे का असा विचारायचे प्रश्न. आणि जर कोणाच्या चुकून नजरेवरून ओळखायचे की कोणाला हे बरोबर दिसत नाही आणि मग पुन्हा मंगन लावायचे. काही वेळेस महाराज एक काडी घ्यायचे आणि नाकाच्या मध्यावर ठेवायचे आणि गालाचे जे काही आपले गालगुच्चे असतात ते आणि नाकाचे हे दोन्ही बरोबर असले पाहिजे असं महाराज सांगायचे. आणि मग त्या काडीला जर दोन्ही गाल नाही लागले तर महाराज म्हणायचे हे गालाचे टोक आणि नाक एकदम बरोबर पाहिजे. मग हे बरोबर नाहीये, नाक थोडं गालाच्या पुढे जायला लागलेले. मग महाराजांनी काय करायचं, एक अशी असणारी घडवणची म्हणजे लाकडाचा एक असा असणारा पाट उंच त्याच्यावर अंथरून टाकायचं आणि त्याच्यावर नाक असं ठेवायचं. पुन्हा पाठीमागून मुंडक्यावरही असं असणारं एक अंथरून टाकायचं आणि त्यासोबत असणाऱ्या पैलवानांना सांगायचं की 4, 5, 6 माणसांना जी शिळा उचलत नाहीये ती शिळा उचलून आणा आणि माझ्या मणक्यावर ठेवा. आणि मग ती शिळा आणायची आणि 2, 4, 5 जण धरून उचलायचे, मोठे मोठे पैलवान ताकदवान असणारे सुद्धा, आणि ती मणक्यावर ठेवायची. आणि पुन्हा महाराज म्हणायचे हे नुसती शिळा ठेवू नका तर तुम्ही सुद्धा दोन्हीकून बसा त्याच्यावर. आणि मग ते एवढे वजनदार असे असणारे पैलवान सुद्धा त्या शिळेवर बसायचे. आता एक तथ्य बरोबर आहे, योगी पुरुषाच्या डोक्यावर आपण कसं बसावं हा ब्रह्म यायचा, परंतु भीती होती जर आपण नाही ऐकलं तर योगी श्राप देतील. आणि योग्यानं जर श्राप दिला तर आपणाला लागेल. त्यापेक्षा योगी म्हणतात त्याप्रमाणे आज्ञेचं पालन करायचे आणि ते इकडून दोघं त्या शिळेवर बसायचे. आणि मग त्यांची साधना पूर्ण झाल्याबरोबर इशारा करायचे उतरायचा आणि शिळ उतरायची. आणि पुन्हा लोकांना म्हणायचे झालं का रे, गाल आणि नाक बरोबर, नाक आणि गाल हे बरोबर आहेत का. या माग होतं संसार आणि व्यवहार तुमचा बरोबर आहे का.
आणि व्यवहार आणि संसार बरोबर असेल तर तुमची नीतिमत्ता आणि भक्ती बरोबर आहे का? आणि नीतिमत्ता भक्ती आहे म्हणता तर मग तुमचा त्याविषयीचा असणारा विश्वास कायम आहे का? हे त्याच्यातून ते शिकवण देत होते. नाक म्हणजे आपला संसार आहे आणि व्यवहार म्हणजे हे गाल समजून सांगत होते की आपला संसार आणि व्यवहार त्या याच्यातून शिकवण देत होते. आणि त्या काळात प्रत्येकाला ती जाणीव होत नव्हती, परंतु महाराज अशा आपल्या क्रियेमधून, आपल्या या प्रकरणामधून, या चमत्कारातून माणसाला ज्ञान देण्याची विचार करायची. तर महाराजांना 2 गोष्टी साध्य करायच्या. एक आपली परिक्रमा योगासनाची आणि दुसरी परिक्रमा लोकाला ज्ञान देण्याची. यासाठी महाराज अनेक चमत्कार करायचे. आणि महाराज मग गेले कोणाकडं? या विठ्ठल पांचाळाकडे गेले. विठ्ठल पांचाळला म्हणले, काय रे आपलं मंगन बनवतो का? विठ्ठल पांचाळ म्हणला, नाही बनवू शकत मी. कारण त्याला ओळखच पटली नाही. कारण त्याला कळालंच नाही की आपणाला काम कोण सांगतंय. म्हणून त्यांनी नकार दिला. तर महाराजांनी सांगितलं, जाय तो एकही लेकरू धड निघत नाही, रानो माळ लागतील तुझे लेकर, श्राप देऊन टाकला. आणि मग यांच्यानंतर जळबाजी काळे नावाचा गावातला जो व्यक्ती होता, त्या व्यक्तीनं व्यवस्थित असं त्या लाकडाचं खैराच्या मंगन तयार करून दिलं. आणि मग महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला, जाय तुझं कल्याण हो. आणि त्या योग्यानं आपणाला अनेक प्रकारे असं असणारं मार्गदर्शन केलं. या तुतारी हरिनामाची चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि ती बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून महाराजाचं लीलाचरित्र सर्वप्रथम आपणाला ऐकण्यास भेटल.